हाय मैत्रिणीनं, यम्मी आणि टेस्टी नाश्ता हवा आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. स्वीटकॉर्नचे आप्पे. एक वाटी कॉर्न घ्यायचेत मिक्सरमध्ये थोडेसे हलकेसे फिरवून. त्यात एक वाटी बारीक रवा ॲड करायचा आहे. भाज्या बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, शिमला मिरची. मसाला चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची, चाट मसाला. तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. हे मिश्रण आपल्याला स्वीटकॉर्नच्या ह्याच्यातच भिजवायचं आहे. जर तुम्हाला सुक्कं वाटलं तर तुम्ही थोडंसं 2 चमचे दही ॲड करा आणि छानपैकी मिश्रण भिजवून ठेवा. जास्तीत जास्त वेळ भिजवले की छान होतात आप्पे. आप्पे पात्रात आप्पे पाडून घ्या. हाय मैत्रिणींनो, ही डिश कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते. माझी खूप फेवरेट आहे ढोकळा. पण करताना बिघडते. आजची रेसिपी नक्की ट्राय करा, अजिबात बिघडणार नाही. तांदूळ डाळीपासून बनवलेला ढोकळा एकदम मौसूद आणि लुसलुशीत. घरात जे तांदूळ असतील ते 1 वाटी तांदूळ घ्यायचे, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ. डाळी तांदूळ स्वच्छ करायचे आणि सकाळी ते भिजत ठेवायचे. 5 वाजता आपल्याला बारीक पीठ करायचं आहे, जसं इडलीचं करतो तसं. फक्त याच्यात आपल्याला 1 वाटी दही ॲड करायचं आहे आणि पीठ हे बारीक करून घ्यायचं आहे. रात्रभर हे भिजत ठेवायचं आहे. इडलीचं पीठ फुगून येतं, हे फुगत नाही, पण हे आंबट होतं. आपल्याला ढोकळा करण्यासाठी तयार होतं हे पीठ. ढोकळा करायच्या वेळेस 1 चमच पिठी साखर, थोडासा हिंग, थोडीशी हळद, 1 चमच तेल आणि चवीनुसार मीठ ॲड करून पीठ छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. नंतर 1 चमच आपल्याला सोडा ॲड करून हे पीठ आपल्याला शिजत ठेवायचं आहे. 15 मिनटं शिजवून घ्यायचं छान. एकदम मऊसूद ढोकळा तयार होतो. हे बघा मऊ एकदम झाला आहे. त्याला तडका देण्यासाठी मोहरी, जिरे आणि तीळ देऊन तुम्हाला जसं आवडतं तसं तडका द्या. खाण्यास तयार. रेसिपी आवडली तर लाईक. हाय मैत्रिणींनो, आज आपण खूप टेस्टी असा ब्रेकफास्ट बघणार आहोत. सुजीचे आप्पे. छान वाटत आहेत ना. इथं 1 कप सुजी घेतली, त्यात अर्धी वाटी मी दही घालून ते भिजवलेली होती 15 मिनटं. त्यात आपण भाज्या ॲड करणार, शिमला मिरची बारीक चिरलेली, टॅमॅटो 1 आणि कांदा. हे मिक्स भाज्या करायच्या आहेत. नंतर आपण त्याला तडका देणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं. तडक्यात जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि 1 मिरची घालून त्या पिठाला आपण सुजीच्या बॅटरला तडका द्यायचा आहे आणि नंतर छोटे छोटे आप्पे असे पाडून छान असे तयार करून घ्यायचे आहेत. 10 मिनटं आपण वाफ द्यायची आणि छान असे आप्पे तयार होतात. रेसिपी आवडली तर लाईक करा. काय मैत्रिणींनो, आज आपण इन्स्टंट ढोकळा रेसिपी बघणार आहोत. गिटचं हे पॅकेट आहे ढोकळ्याचं. कोणीही जरी आपल्या घरी आलं 10 मिनटात हा ढोकळा तयार होतो. अचानक जर आपल्याला नाश्ता करायचा असेल तर इथं 2 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे. नंतर हे छान बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं, जास्त गाढा नाही, जास्त पातळ पण नाही करायचं. नंतर हे प्लेटला तेल लावायचं आणि हे उकडत ठेवायचं आहे. कधीही ढोकळा उकडताना त्या पाण्याला वाफ आली पाहिजे, नंतरच आपण हा ढोकळा उकडत ठेवणार आहोत. थंड पाण्यात नाही ठेवायचा, नाहीतर खराब होतो. 15 मिनटं वापलत ठेवायचा आहे. आपण इथे मी चटणी तयार केलेली आहे, छत्तीसगढी स्पेशल चटणी आहे. आपण ही कोथिंबीर घ्यायची, नंतर त्यात मिरच्या घालायच्या, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी 1 टॅमॅटो घातलेला आहे. ही चटणी करून बघा, खूप छान लागते. नंतर ह्याला जिऱ्या मोहरीचा तडका द्यायचा आहे. नंतर इथं ढोकळा तयार झालेला आहे माझं. त्याचे काप करून घेतले. तुम्हाला जसे आवडतात त्या प्रकारात तुम्ही करून घ्यायचं. त्यासाठी फोडणी जिरे, मिरची, कढीपत्ता तर साहजिक हवा आणि नंतर त्याला तडका द्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घेऊन त्यात साखर घालायचे आणि गोड पाण्याचं त्याला भिजत ठेवायचं आहे. खूप छान ढोकळा होतो. नक्की रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा.